मी आज आपण बनवणार आहे नूडल्स झुडल्स। तर आज आम्ही इथे झुकिनीचे झुडल्स बनवत आहोत। इंस्टाग्रामवर खूप व्हायरल झालेली अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे मला देखील याला खायची खूप इच्छा झालेली। पण नेमका आज माझा सोमवार होता आणि आरुषला ती खायची होती, त्यामुळे मी आरुषसाठी हे झुडल्स बनवले आहेत। त्यासाठी एक झुकिनी मी छान स्लाइस करून घेतलेली आहे। आपल्याला 1 चमचा तूप गरम करायचे, त्यात बारीक चिरलेला लसूण छान लालसर होईपर्यंत परतायचा। त्यात काळी मिरी पूड आणि ओरिगॅनो किंवा मिक्स्ड हर्ब्स घालून आपण कट केलेली झुकिनी याच्यामध्ये घालून छान परतून घ्यायची आहे। लक्षात ठेवायला हाय फ्लेमवर परता, म्हणजे झुकिनीचं पाणी लवकर हे होईल आणि ती छान शिजली जाईल। 4 ते 5 मिनिटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालून घ्यायची। ते बाजूला करून आपल्याला त्याच पॅनमध्ये परत 1 चमचा तूप घ्यायचं, त्यात लसूण, कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो मॅश होईपर्यंत याला थंड करून आपल्याला याची प्युरी बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये इथे मी चेड्डार चीज यूज केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीने कोणतेही चीज यूज करू शकता। त्याची छान पेस्ट बनवून घ्यायची आणि परत आपल्याला त्याच पॅनमध्ये ही पेस्ट ओतून घ्यायची आहे। तर हा आहे आपल्या झुडल्सचा बेस म्हणजे सॉस। त्याच्यामध्ये मी 1 चमचा टोमॅटो केचप टाकलेला आहे, थोडीशी काळी मिरी पूड आणि ओरिगॅनो टाकलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ। सॉसमध्ये मीठ हे चाखूनच टाका, कारण झुडल्समध्ये देखील आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे। हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आपला हा सॉस आता रेडी आहे। सॉस एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि वरून आपण तयार केलेल्या झुडल्स त्याच्यामध्ये सर्व करा। इथे मी थोड्याशा झुडल्स माझ्यासाठी बाजूला ठेवल्या होत्या, कारण उपवास सोडताना मला ते टेस्ट करून बघायच्या होत्या। आरुषला या झुडल्स खूप आवडलेल्या आहेत, त्याची रिॲक्शन मी व्हिडिओच्या शेवटी ॲड करत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करून बघा। हे झुडल्स खाऊन मला असं झालं की मी देखील एक स्वतःचा कॅफे ओपन करावा, कारण या एवढ्या ऑसम लागतात ना। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा।